अच्छा, प्रियंका का है पूरी सामने सामने, हाँ हाँ हाँ। अरे यार उधर खड़ा होना था, गलत चढ़ते हुए आ जाते। नहीं होगा, चलो 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 कोशिश करते शायद। अरे ये आ गए यार। प्रियंका गांधी उतरलेल्या आहेत लखनौच्या एअरपोर्टमध्ये। त्याच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया आहे, त्यानंतर राहुल गांधी आहे। याशिवाय जर बघितलं आपण तर हा रोड शो आहे साधारणतः 12 किलोमीटर रोड शो आहे, जो लखनौतील विविध मार्गाने जाणार आहे। लखनौ, जुनं लखनौ आणि नवीन लखनौ या दोन्ही दरम्यानचा सेतू असणार आहे या माध्यमातून। आणि खास करून ज्या पद्धतीनं संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे, ज्या पद्धतीची तयारी आहे संपूर्ण लखनौमध्ये, लखनौच्या गल्लोगल्ली चौकामध्ये ज्या पद्धतीनं पोस्टर लावण्यात आलेले आहे, पोस्टर लावून बदलाव की आंधी है, राहुल संग प्रियंका गांधी है, यासारख्या घोषणा प्रत्येक बोर्डावर लिहिल्या आहे। सोबतच ज्या पद्धतीनं लखनौच्या माध्यमातून उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला माहित असेल की उत्तर प्रदेश हा पंतप्रधानांचा मार्ग शिरस्त असतो, कारण की पंतप्रधानपदी जर पोचायचं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त जागा असायला हव्या। त्यासाठी प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांना सरचिटणीस पद देण्यात आले, खास करून पूर्वोत्तर यूपीचं आणि सोबतच ज्योतिरादित्य सिंधिया यांना पश्चिम उत्तर प्रदेश असं जबाबदारी देण्यात आल्या। दोन्ही हे जे नेते आहे साधारणतः आगामी 4 दिवस हे लखनौमध्ये थांबणार आहे। लखनौमध्ये विविध बैठकी घेणार आहे, खास करून विविध लोकसभा मतदारसंघातल्या, विधानसभा मतदारसंघातल्या। आणि महत्वाचं म्हणजे लखनौच्या एअरपोर्टला प्रियंका गांधी उतरलेले आहेत, त्यांच्यासोबत राहुल गांधी आहे, त्यानंतर राज बब्बर आहे, ज्योतिरादित्य सिंधिया आहे, त्यानंतर इथले साधारणतः स्थानिक नेते देखील आहेत, जे खासदारकी गेल्या वेळी लढले होते त्यापैकी अनेक उमेदवार देखील उपस्थित आहे। आणि या सगळ्यांचा प्रयत्न आहे की या प्रियंका गांधीच्या रोड शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा 29 वर्षानंतर जे सत्ता बदल करण्याचा प्रयत्न करायचे। आपल्याला माहित असेल की 29 वर्षापासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो निर्मूळ झाला होता। आणि त्या पद्धतीनं आता पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न खास करून प्रियंका गांधीच्या या रोड शोच्या माध्यमातून आणि या सभांच्या माध्यमातून करण्यात आलाय। महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये एखाद्या सरचिटणीस सलग 40 तास बैठकी घेण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा होतोय। आणि खास करून प्रियंका गांधी यांची नियुक्ती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, नवचैतन्य आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं हे सगळा प्रकार आहे आणि हा जो संपूर्ण प्रयत्न आहे की प्रियंका गांधीच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं तो हे प्रयत्न होतोय। आणि एक प्रकारे राज बब्बर असो, जे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांचा प्रयत्न आहे की उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा 80 जागा या लोकसभेच्या आहे आणि ज्या पद्धतीने समाजवादी पक्ष असो किंवा बहुजन समाज पार्टी यांनी युती आघाडी केलेली आहे, पण या आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली सरचिटणीसपदी, त्यानंतर संपूर्ण माहोल इथला बदललेला आहे। आता पुन्हा एकदा आघाडीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। काँग्रेस, सपा आणि बसपा अशी या 3 मोठ्या पक्षांची पुन्हा एकदा आघाडी होण्याचे संकेत प्राप्त होत आहे, कारण की नवीन राजकारण तयार झालं। आपल्याला माहित असेल की प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ज्या मतदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, एकीकडे आपल्याला माहित असेल की उत्तर प्रदेशामध्ये एक सुवर्ण समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदार असतात, जे भारतीय जनता पक्षाचे वोट आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या मतांवरतीच लक्ष ठेवून प्रियंका गांधी यांची नियुक्ती करण्यात आली। माहित असेल की जर सुवर्ण समाजाचा उमेदवार गांधी आणि काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व टार्गेट करण्याचा प्रयत्न, जवळपास असे 35 मतदारसंघ आहे, ज्या 35 मोठ्या समाजात मोठं मतदान होतं आणि त्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचं राजकारण निश्चित होत होतं। अशामुळे प्रियंका गांधी यांची जी निवड आहे ती निवड लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जे करण्यात आली आणि त्या पद्धतीने याला ज्या पद्धतीने संपूर्ण लखनौमध्ये नवचैतन्य आहे, नववारे आहे। आपल्याला माहित असेल की इथले जे स्थानिक कार्यालय आहे, प्रदेश काँग्रेस समितीचं कार्यालय आहे, गेल्या वर्षापासून रंगरंगोटी झालेली होती। प्रियंका गांधी यांच्या नियुक्ती रंगरंगोटी झालेली आहे आणि प्रियंका गांधी यांनी खास करून राहुल गांधी यांच्या हस्ते तिथे नवीन एका मीडिया हॉलचं देखील उद्घाटन होणार आहे। एक प्रकारे एक असं वातावरण, ज्या वातावरणाच्या माध्यमातून
संपूर्ण भारताचं राजकारण एकीकृत करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसने ज्या पद्धतीनं प्रियंका कार्ड केलंय एका पद्धतीचं गेम चेंजर म्हणून याच्याकडे बघितलं जातंय आणि हे सगळं वातावरण जे आहे हे प्रियंकामय असो. आपल्याला माहित असेल की प्रियंकांना इथे सगळे कार्यकर्ते इंदिरा गांधीचं प्रतिरूप मागत आहे आणि या पद्धतीने सर्व वातावरण आहे. हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे पोहोचत आहे. प्रियंका गांधींचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह झालाय. ढोल ताशे नगाड्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एक प्रकारे कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित होतोय. कार्यकर्ते प्रियंका गांधी घोषणा देत आहेत आणि ज्या पद्धतीनं हा साधारणतः 12 वाजता प्रियंका गांधी या इथे लखनौच्या विमानतळावर जो चौधरी चरण सिंग विमानतळावर तिथे उतरणार होते, पण थोडा त्यांच्या दौऱ्यामध्ये उशीर झाला आणि हा संपूर्ण जो दौरा आहे साधारणतः हा दौरा सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे आणि सायंकाळी जे नेहरू भवन जे प्रदेश काँग्रेस समितीचं कार्यालय आहे तिथे पत्रकारांसोबत होऊ शकतं. प्रियंका गांधी यांची चर्चा होईल, त्या प्रश्नोत्तर उत्तरं देतील. त्यामुळे या रस्त्यांवरती ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लागलेले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होतोय. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक लोकसभा खासदारांचे जे उमेदवार आहेत त्यांनी आपापले कार्यकर्ते आणलेले आहेत आणि कार्यकर्ते असे जे हातामध्ये झेंडे घालून आहे. अनेकांनी त्या उमेदवाराचे टी शर्ट घातलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक बूथवर आणि या सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की एक प्रकारे नवचैतन्य वातावरण निर्माण करावं. स्टुडिओ प्रशांत, तुम्ही ताजी माहिती देतच राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांबद्दल. तेव्हा प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी थेट लखनौमधून आपल्याला माहिती देत होते कशा पद्धतीनं प्रियंका गांधी राहुल गांधी यांचं उत्साहात कार्यकर्त्यांमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्या मिशन यूपीला सुरुवात होतीये. त्यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे. जल्लोषात स्वागत झालेलं आहे. दरम्यान जो रोड शो काढला जाणार आहे त्याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. रोड शो करणार आहे प्रियंका गांधी. जे वाहन आहे ते खास वाहन आहे. याच वाहनामधून ती खास करून रोड शो करणार आहे. खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने या संपूर्ण रोड शोला सजवण्यात आलेलं आहे, या रोड शो साठी ही विशेष वाहन तयार करण्यात आहे. वक्त है बदलाव का अशा प्रकारे एसपीजी त्याची चौकशी करत आहे आणि याच्यावर जर बघितलं आपण तीन महत्वाचे पोस्टर आहे. त्यामध्ये प्रियंका गांधी आहे, ज्योतिरादित्य सिंधिया, दुसरा जो राजीव बब्बर आहे आणि यानंतर खास करून बघितलं ही जी गाडी आहे या गाडीमध्ये जर बघितलं आपण या गाडी कशा प्रकारची आहे, हे वाहन इथूनच ही गाडी हा वाहन आहे, ही बस जी आहे या वाहनातून आणि जर बघितलं आपण तर या वाहनातून एसपीजी वाहन जाणार आहे आणि ही एसपीजी चेकिंग करताय आणि एक प्रकारे याच वाहनातून ती प्रियंका गांधी रोड शो करणार आहे. यासाठी सर्व ती तयारी झालेली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण यासाठी एक प्रकारे या सर्व रोड शोच्या माध्यमातून एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न हा उत्तर प्रदेशात याच्यामध्ये आणि लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी जी आहे ती प्रियंका गांधी केली. त्यासाठी हा एक रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी असणार आहे, प्रियंका गांधी असणार आहे. प्रचंड गर्दी आहे विमानतळावरती. लखनौवरून व्हिडिओ जर्नलिस्ट निजामसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तेव्हा काँग्रेसचं मिशन यूपी सुरू झालेलं आहे. सरचिटणीस पदाचा भार स्वीकारल्यानंतर तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मोहिमेवरती प्रियंका गांधी आलेल्या आहेत. यावेळी त्यांच्या जोडीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील आहेत. त्यांच्या रोड शोला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. दरम्यान त्यांचं उत्तर प्रदेशात लखनौमध्ये आगमन झालेलं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. बघेल तिकडे प्रियंका गांधींचं स्वागत करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत. कुठे त्यांना बहीण म्हटलेलं गेलेलं आहे बॅनरवरती, तर कुठे दुर्गेच्या रूपात, देवीच्या रूपात प्रियंका गांधींचे फोटो लावण्यात आलेले आहेत. काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य बघायला मिळतंय, कारण का उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं एक मोठा गड आहे, जिथे 80 जागा आहेत लोकसभेच्या आणि त्या अनुषंगानं जर उत्तर प्रदेश ताब्यात आला तर लोकसभेचा गड सर करणं सोपं जातं असं मानलं जातं आणि त्यामुळे काँग्रेसने आता उत्तर प्रदेशकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवलेलं आहे सरचिटणीस पदाची धुरा देऊन. थोड्याच वेळात प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे. त्यासाठी एक खास बस देखील मागवण्यात आली आणि त्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. मागच्या 2 ते 3 दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे इथे या रोड शो साठी. प्रशांत लीला रामदास लखनौमधून पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, प्रियंका गांधी यांचा आजचा एकंदर कार्यक्रम दिवसभरातला कसा असणार आहे? खास करून जर बघितलं आपण लखनौमध्ये प्रियंका गांधीचं आगमन झाल्यानंतर
त्यांची रोड शोला सुरुवात होईल. त्यासाठी एक विशेष रथ तयार करण्यात आला, ज्याला प्रियंका गांधी वाहन असं संबोधलेलं आहे. आपण ते सर्व दर्शकांना दाखवलेलं आहे. पण त्यानंतर हा मार्ग जो आहे नवीन युपी, जे खास करून नवीन लखनौ शहर आहे ते आणि जुनं लखनौ शहर, अशा दोघांनाही जोडण्यासाठी हा रोड शो आहे. कार्यकर्ते हातामध्ये मोठे मोठे झेंडे घेऊन आहेत आणि हा दिवसभराचा कार्यक्रम जवळपास 40 असे ठिकाणं निश्चित करण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी पूर्ण रोड शो जाणार आहे. 2 ठिकाणी प्रियंका गांधी थांबून काही लोकांना तिथल्या उपस्थित लोकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी प्रियंका गांधीचं सोबत बनवून एका ठिकाणी खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला ते माल्यार्पण करतील. शाहजी सरदार पटेल यांचा पुतळा जो आहे लखनौ शहरामध्ये तिथेही माल्यार्पण होईल. त्यानंतर या माल्यार्पण साधारणतः सायंकाळी 5:30च्या दरम्यान या प्रियंका गांधी खास करून काँग्रेसचं जे राज्य कार्यालय आहे नेहरू भवन, ज्याला संबोधलं जाते, त्या नेहरू भवनात पोहोचण्याची शक्यता आहे. पत्रकारांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा हा दिवसभराचा त्याचा कार्यक्रम राहणार आहे. आणि खास करून जर बघितलं आपण तर रस्त्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते हातामध्ये झेंडे घेऊन उभे आहे. युथ काँग्रेस असो. प्रशांत, तुला थोडंसं थांबवतीये मी, कारण का काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष कशा पद्धतीने सुरू आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय. माहोल तयार होतोय प्रियंका गांधीच्या आगमनाचा. ढोल ताशे नगाड्यांमध्ये स्वागत होत आहे. ज्या पद्धतीने इथे संपूर्ण उत्तर प्रदेशातून कार्यकर्ते इथे एकत्र येत आहे. विविध लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते इथे आलेले आहे आणि या सगळ्यांनी ढोल ताशे नगाडे वाजून एक प्रकारे स्वागत केलं जात आहे. या स्वागताच्या माध्यमातून प्रियंका गांधीचं आगमन होत आहे. खास करून सोबत राहुल गांधी देखील आहे आणि या रोड शोची सुरुवात होण्याच्या पूर्वी हा इथला माहोल तयार झालेला आहे. लखनौवरून व्हिडिओ जर्नलिस्ट निजामसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तेव्हा जल्लोष सुरू आहे काँग्रेस कार्यकर्त्यांचा. स्वाभाविक आहे, कारण का कित्येक वर्षांपासूनची काँग्रेस कार्यकर्त्यांची, काँग्रेसच्या बड्या नेत्यांची ही मागणी होती की प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हावं. या आधी देखील प्रियंका गांधी या काँग्रेसच्या व्यासपीठावरती दिसलेल्या होत्या. त्यांनी अनेक भाषणंही केलेली होती, अनेक जबाबदाऱ्याही सांभाळलेल्या होत्या. मात्र कुठलं राजकीय पद आतापर्यंत अधिकृतपणे त्यांच्याकडे आलेलं नव्हतं. मात्र आता काँग्रेसचं सरचिटणीस पद त्यांच्याकडे आलेलं आहे आणि पहिलं त्यांनी मिशन घेतलेलं आहे ते अर्थात उत्तर प्रदेशचं. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये उत्साह असणं देखील स्वाभाविक आहे. आणि त्यांचा तो उत्साह आहे तो तुम्ही स्क्रीनवरती देखील बघताय. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये जर आज तुम्ही चित्र बघितलं तर चौकामध्ये बॅनर्स लागलेले आहेत प्रियंका गांधी यांच्या स्वागताचे. कुठे प्रियंका गांधी यांना बहीण म्हणून संबोधलं गेलेलं आहे, तर कुठे त्यांना नव्या भारताची इंदिरा गांधी म्हणून संबोधलं गेलेलं आहे, तर कुठे त्यांना देवीच्या रूपातही दाखवण्यात आलं. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा दौरा सुरू होण्याआधी प्रियंका यांनी एक ऑडिओ क्लिप देखील आपल्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेली होती. आज देखील ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि यूपीच्या लोकांना संबोधित करणार आहेत का? प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, मात्र थोड्याच वेळात ते आपल्याला याबद्दलचे तपशील देतील.
काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विराजमान झाल्यानंतरचा प्रियंका गांधी यांचा उत्तर प्रदेशचा दौरा, मिशन यूपी असं देखील म्हटलं जातं या दौऱ्याला, आणि त्या अनुषंगानं कार्यकर्ते किती उत्साही आहेत हे या दृश्यांमधून स्पष्टपणे जाणवतंय। आता इथून पुढे पुढच्या काही वेळामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशातले लोक देखील उत्सुक आहेत की कशा पद्धतीचा हा रोड शो असेल।